नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंदाज पंजाब डक यांचा आवाज माझा या आपल्या विश्वासू हवामान अंदाज चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 22 मे ते 31 मे दरम्यान महाराष्ट्रातील हवामानाचा सविस्तर अंदाज। महाराष्ट्रामध्ये पुढील 10 दिवसांमध्ये उष्णता, प्री मान्सून पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळणार आहे। विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होऊन मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। 22, 23 आणि 24 मे दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमान वाढलेले राहील। विदर्भातील नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवू शकते। या भागात तापमान 40 ते 43 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊ शकते। दुपारनंतर काही ठिकाणी ढगांची वाढ होऊन विजांसह हलक्या सरी पडू शकतात। मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर, बीड, जालना आणि हिंगोली भागात उकाडा आणि कोरडे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे। तथापि संध्याकाळच्या वेळेत काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी दिसू शकतात। 25, 26 आणि 27 मे दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उलाऱ्यामुळे राज्यातील हवामानात मोठा बदल दिसून येईल। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वाढेल। काही भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात। कोकण विभागामध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात दमट वातावरण राहील। दुपारनंतर ढगांची वाढ होऊन काही किनारी भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो। 28 ते 31 मे दरम्यान राज्यात प्री मान्सून पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये विजांसह जोरदार पाऊस पडू शकतो। एकंदरीत 22 मे ते 31 मे दरम्यान महाराष्ट्रात उष्णता आणि प्री मान्सून पावसाचा मिश्र प्रभाव राहणार असून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची शक्यता अधिक वाढलेली दिसत आहे। अशाच हवामान अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।